तर मंडळी नमस्कार. आज दिनांक 2 जानेवारी 2025. आज आलो आहे आपण आपल्या हरभरा या प्लॉटमध्ये. 16 नोव्हेंबरची आपली पेर आहे ही. तुम्ही बघू शकता याचं अंतर आपलं आहे 2 खाकऱ्यातील अंतर आहे 14 इंच. तसेच आपण 2 फण चालू ठेवून एक फण बंद केला आहे. या अवस्थेमध्ये तुम्ही बघू शकता मधलं 14 2 28 म्हणजे 28 इंचाचं मधलं अंतर आहे. आणि हे अंतर आज रोजी जवळजवळ मिळत आले आहे, तुम्ही बघू शकता. आणि या अशा पद्धतीने कुठे कुठे आपल्याला फूल या हरभरा प्लॉटला चमकत आहे. सुरुवातीला एक फवारणी घेतली मी, इमामॅक्टिन 5 ग्रॅम, तसेच सोबत बुरशीनाशक रोको, आणि त्यासोबत घेतलं आहे आपण 28-28-0. तुम्ही बघू शकता हे याला असे ब्रँचेस, ज्याला आपण फुटवे म्हणतो, ते अशा पद्धतीने छानसे असे फुटवे या प्लॉटला दिसून येत आहे. आणि सुरुवातीला मला वाटलंय की अंतर फार झालंय, पण तसं वाटत नाही. अजून माझ्या अंदाजानुसार किमान 10 तारखेपर्यंत हे अंतर आपलं मिळालं पाहिजे, अशी या प्लॉटची कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता. सुरुवातीला पेरताना मी याचं बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रियामध्ये आपण गावछो आणि बुरशीनाशक या पद्धतीने त्याची आपण बीज प्रक्रिया करून एकरी 10-26-26 ही एक बॅग टाकून त्याला सल्फरसुद्धा एकरी 5 किलो दिले. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा प्लॉट अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आज रोजी आहे. 16 नोव्हेंबरची पेर. असं हे 2 खाकऱ्यातील अंतर आज या पद्धतीमध्ये आहे. पुढील व्हिडिओ आपण नक्कीच बनवू एक 10 दिवसानंतर. तुम्ही बघू शकता. आणि साधारणतः याला मी सुरुवातीला एक पाणी दिलं आहे आणि आता चालू पाणी आहे एक. प्रत्येक पाईपमध्ये एक नोजल टाकून साधारण 1 ते 1.5 तास पाणी दिलं आहे. तुम्ही बघू शकता जमिनीमध्ये अजून ओलावा चांगला आहे. अशा पद्धतीने वरतीच आपला चिखलाचा गोळा बनतोय. आणि आता वातावरण थोडं चेंज झालं आहे. क्लायमेटमध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे. आणि माझा एक अंदाज आहे की ढगाळ वातावरणातसुद्धा चांगल्या पद्धतीने या हरभऱ्याची जोमाने वाढ होते, माझा एक अंदाज आहे. चला तर भेटूया नक्की पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.